तर मंदिर वगैरे किती सुंदर आहे. आजचा दुसरा दिवस आहे बरोबर. त्याच्यामध्ये बघा फोटो आहे आमच्या दोघांचा. लग्नातला फोटो आहे आणि लग्नाची तारीख आहे 1 मे 2024 आणि नाव आहे खाली आमच्या दोघांचं. तर बघूया कसं दिसतंय. मला वाटतं ते लाईट बंद करावं लागेल तर नीट दिसेल का. वाव लाईट जराशी ती बंद कर. स्नेहा ती लाईट बंद कर ना 2 मिनिटं. सुंदर. वाव थांब थांब. किती भारी दिसतंय. वाव मस्त वाटतं खूप ना. सुंदर. थोडा क्लोजअप. नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आहे अक्षय नागवेकर. तर आज आहे 1 मे, आपला महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज आमच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण होते, तर त्याचा हा ब्लॉग आहे. तर आम्ही थोडंफार म्हणजे जवळपास फिरणार आहोत. आपलं जे ठाण्याचं तुळजाभवानी मंदिर आहे, म्हणजे कालच त्याची पूजा होती आणि आज दुसरा दिवस आहे, तर तिकडे आपण दर्शन घ्यायला जाणार आहोत. आणि आता घरीच ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करतोय आम्ही. माझं नाव नाही त्याचं. आणि त्या केकवरती स्नेहलचं नाव नाही. बघूया काय केकवरती नाव दाखवतो तुम्हाला मी. केकवरती नाव बघा काय झालंय. इथे आहे हॅपी ॲनिव्हर्सरी तिडा अँड जिजू. हे देखो कोण आहे इधर. आता मी त्याला रिपेअर करतो आणि स्नेहलचा रिपेअर करतो त्याला. दीदाचा टिडा झाला. सर ट्रायंगलच ठेव ना, कारण की जुई रात्री आली. जुई रात्री सरप्राईजला जुईने आणि रात्रीमध्ये नाव केकवाल्याने असं लिहिलंय. तो पण झोपेत असेल कदाचित. हुशार. आणि स्नेहलला तो नाव ठीक करायला काय वापरतात. माझं नाव आहे चीज फ्रेंड. चीज वापरते नाव ठीक करायला. आता दुसरं काय ऑप्शन नव्हतं. हा बरोबर झालं आता. आता बरोबर झालं. गुड. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर लग्नाचा पहिला बर्थडे आमचा, म्हणजे आमची ॲनिव्हर्सरी. आणि आम्हाला सरप्राईज दिले ज्योत्या, जुई आणि बाबा. आणि हा केक घेऊन आले आणि गिफ्ट पण खूप आवडले आम्हाला. गिफ्ट तुम्हाला दाखवतो मी. रात्री आम्हाला 12 वाजता सरप्राईज दिलंय. ही आणि ते आम्ही घाबरलो कोणाला एवढ्या रात्री. तर तुम्हाला दाखवतो मी गिफ्ट मध्ये काय दिले. तर त्याच्या आधी आपण केक कट करूया. चलो रेडी. हातला कापू. स्वतःला का कापलं. जीजू को कट किया. दे त्याला भरव. आणि त्यालाच भरतो मी थोडी खाते. हॅपी ॲनिव्हर्सरी. भरू छोटासाच घे. ता करेल जोरात. आता कर. नाही काय मग तुला बंद घेतला. दर पप्पामध्ये ठीक आहे. पुढे मात्र पण टाईम हे पण थोडंसं ही आत्याने आणलंय स्पेशल बर्फी. थँक्यू. काय गाडीमध्ये फोटो आलेला होता तरी पण आपण थँक्यू. थँक्यू. फोटो पण काय काय फोटो आवडला. फोटो पण नाही इकडे. थँक्यू. मला नाही देत. अरे वा जावया. हे मला अगं त्याला दिलं ते. घे. आता जुईकडनं घेऊ. पकड. थँक्यू जुई. तर पहिला आपण जुईने दिलेला गिफ्ट आणि विनायककडून आलेला गिफ्ट ओपन करूया. हा गिफ्ट आम्ही रात्रीच खोललाय. हा गिफ्ट आम्ही त्याची पॅकिंग अशी आहे. तुम्हाला व्हिडिओ मध्ये आज दाखवते. हॅपी ॲनिव्हर्सरी तिडा अँड जिजू. दीदा अँड जिजू फ्रॉम मी अँड माय बेटर हाफ.
ओपन करू. ठीक आहे ना. गुड. ते तर खोल तू बी काय खात गरम करायचं. मग डॅडॅन. पुन्हा खायचं ना? खूप सुंदर गिफ्ट आहे. ॲक्च्युली रात्रीच आम्ही बघितलं, रात्री 12ला आम्हाला सरप्राईज दिलं तेव्हाच. खूप सुंदर. आपण याला पेटून बघूया. हां. अनबॉक्सिंग करतो. तू होम मिनिस्टर मध्ये हरशी. तुला हरवलं मी. साखर उडालेला हरवलं मी. तेव्हा माझी नख होती. हार गई, हार गई. उलट ते असं ठेव. हो याच्यात LED आहे. आता चार्जर काढ ना दोन. आता हे इकडे बघा. थांब इथे लावतो. हे दाखवतो ते काय ह्याच्यामध्ये बघा. फोटो आहे आमच्या दोघांचा. लग्नातला फोटो आहे हा. आणि लग्नाची तारीख आहे 1 मे 2024 आणि नाव आहे खाली आमच्या दोघांचं. बघूया कसं दिसतंय. वाव. सुंदर. ते भारी दिसतंय. वाव मस्त वाटतं ना. खूप सुंदर. थोडा क्लोजअप. खूप भारी. मस्त दिसते. थँक्यू जुई. थँक्यू. खूप भारी दिसतंय. आता इथे ठेवू शकतो आपण त्याला. भारी. एक नंबर. वाव मस्त वाटतं ना. खूप भारी वाटतं. तर आता सेकंड गिफ्ट ओपन करतोय आम्ही, जो आत्याने दिलंय मला. मला आहे. थँक्यू. बरोबर येईल ना का तुझे सगळं. वा मस्त आहे. भारी. बरं ह्याच्यात तर तुषार पिळवणकर लिहिलं. ES असं दाखव, असं दाखव. दादाची ब्रँड. सुंदर बॅग आहेत दोन्ही पण. पण घालू काय कमी जास्त करायला. हा झाली. चला फिरायला. छान आहे, मस्त आहे. इसमें रखना. मस्त आहे. थँक्यू. खाऊ दे चटवेला. खाऊ नाही. खाऊ देते ठेवायला. थांब. खाऊ देते ठेवायला. हे माझ्याकडून तुला gift. ते माझ्याकडून ते माझ्याकडून पिशवी मला फक्त वेगळी आहे. Blinkit वरनं नाही मागवलंय. थँक्यू. तर स्नेहलकडून मला गिफ्ट आहेत. काय ते सांग स्नेहल लवकर, मला माहिती नाही. तर 3 शर्ट्स स्नेहल घेतलेत मला. ॲक्च्युली मी फिरायला चाललो आहे कुठेतरी ॲनिव्हर्सरीचा. तर ते मी नेक्स्ट व्हिडिओ येतील त्याच्यात तुम्हाला बघायला मिळेल. तर त्यासाठी थोडीफार शॉपिंग म्हणजे स्नेहलने गिफ्ट केली मला. हा एक शर्ट आहे, तर हा एक ब्लॅक शर्ट आहे आणि हा एक शर्ट आहे. तर कुठे जाणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल. मग त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की आम्ही कुठे चाललो आहे फिरायला. आणि आता गिफ्ट गिफ्ट. आता माझ्याकडून स्नेहलला गिफ्ट आहे. हे असं चेपून का देते. हॅपी ॲनिव्हर्सरी. थँक्यू. ये गिफ्ट आणि हा दुसरा गिफ्ट. दुसरी पिशवी पण मी सेम आणणार होती. हा सेम माझी होती बघ. मी म्हटलं हिला आवडेल अशी, पण परत म्हटलं नको मम्मी. फिरायला म्हणजे आत्याकडे आता स्नेहलकडे साईड पर्सन. बॅग बॅग झाले स्नेहलला. बघितलंस का? ए नऊवारी साडी दे, मोठं कुंकू वगैरे असं. नऊवारी साडी मोठा एवढा कुंकू. मोठा कुंकू लावलाय मी. आणि तिकडे कॉल जोल आहे नमिता जायचा. हाय कर, हाय कर. ते नाही हवाय करते. आणि स्नेहलला दुसरा गिफ्ट आहे. दे. काढ ना. हा घे. आता दे ना काढून. तू कर ना. दाखव, तू काढ ना. हा. हे बघ गिफ्ट वा तिचं. तिच्याच आवडीचे गिफ्ट आहेत दोन्ही पण.
फ्रॉक वन पीस फुलकापूर आहे. अरे वा. फुलकापुरू. दोघींनी घालू. चल जेव जेव. मस्त आहे. थँक्यू. थँक्यू. आणि मी तुझ्यासाठी अजून एक गिफ्ट आणलं. डोळे बंद कर. दे दो जल्दी. काय गिफ्ट आहे माझ्यासाठी? हेडेडे. डॉक्टरची बॅग. तर स्नेहलनी गन आणले. गन कोणती गन आहे आपण बघूया. ठेवतो. हो भारी. आता तो आधी 2 तास हे बघ. फिरण्याचा, आता तो 4 तास आता मी फिरण्याचा. 4 तास गाडी धुवू शकतो. मस्त आहे. मस्त आहे. ॲक्च्युली वॉशिंग गन आहे. बाईक कार वॉश करायला. आणि चार्जिंगवाले नाही. पिचकारीची. चार्जिंगवाले आहे. चार्जिंग करून आपण गाडी वॉश करू शकतो. भारी गिफ्ट आहे. हा स्पेशल गिफ्ट आहे माझा. ते सगळ्यांना तुला हेच आवडलं असेल. चलो थँक्यू. तर घरी केक कापून झाल्यानंतर आम्ही आलो आमचं पेट पूजा करायला. स्नेहलचा फेवरेट सूप आहे स्वीट कॉर्न. इकडे पण स्वीट कॉर्न त्यांच्या शेअर करतात स्नेहलसोबत. आणि मी घेतलं मंचाव सूप. आत्याने पण मंचाव सूप घेतलं आणि सगळे सॉस मिक्स करते ते. आणि जी वेगळी आहे. तर या तुम्ही पण सूप प्यायला. कसं आहे सूप? छान आहे ना. सूप पिऊन झालं आणि स्टार्टरमध्ये आम्ही घेतले स्प्रिंग रोल आणि चीज कॉर्न. चीज कॉर्न बॉल. जुईचा फेवरेट आणि स्टाईलचा फेवरेट. तर या स्टार्टर खायला. स्नेहलचं पोट भरलं आहे आता. आता स्नेहल इकडे स्नेहल दमले आणि मी खातो फ्राईड राईस. पोट भरले आणि मी तिघेच होते. फ्राईड राईस जुई मी आणि जेवण आम्ही डायरेक्ट जाणार आपल्याला जायचं ठाण्याला. तर मंडळी फायनली आपण पोहोचले आहे आता. आई तुळजाभवानीचं मंदिर आहे ठाण्यामधील. तर मंदिर बघा किती सुंदर आहे. आजचा दुसरा दिवस आहे बरोबर. आणि गर्दी पण आहे. लाईन लागली तिकडं दर्शनासाठी. तर आपण अकांकडनं ओटी घेतली. तुळजाभवानी मंदिरामध्ये जातोय आपण. आज दुसरा दिवस आहे आणि लकी आहोत की दुसऱ्या दिवशी आपल्याला आज देवळात जायला मिळते. आणि बरोबर लग्नाचा पहिला बड्डे. चला तेच ना म्हणजे ॲनिव्हर्सरी पहिली. खूप सुंदर वाटते मंदिर. तर हा बघा मंदिराचा आजूबाजूचा परिसर. तर मंडळी मंदिरासाठीची लाईन आहे ती इकडून चालू झाले आणि पूर्ण राऊंड मारून झाल्यानंतर तिकडे मंदिरात जायला एंट्री आहे. आज जास्त गर्दी आहे. आज सगळ्यांना सुट्टी आहे. गुरुवार आहेत ना आज. बघूया आपला नंबर कधी येतोय.
फायनली आपला नंबर आलाय. जाऊया आपण दर्शनासाठी आतमध्ये. लाईन तिकडे हा. तर मंडळी बघा, हे पूर्ण आता आपल्या देवीचं दर्शन तुम्हाला मिळणार आहे. आई तुळजाभवानी. तर मंडळी आपलं दर्शन घेऊन झालं आहे आता आणि खूप सुंदर मंदिर आहे. खूप शांत वाटतं आतमध्ये. तर मंडळी आपल्या आई तुळजाभवानीचं दर्शन झालं आणि आता निघतो आपण घरी जायला. आपलं रायनो आहे इकडे आणि गर्दी बघ किती आहे. बरोबर टाईममध्ये आलो आम्ही, नाहीतर तेवढी लाईन लावायला लागली असती. तू पण नक्की विजिट करा, खूप सुंदर मंदिर आहे. तर मंडळी आपल्या देवीच्या पाया पडून झाले आणि आम्ही आलो आज ठाण्याला बिबियाना मॉलमध्ये. आज आमचा दिवस सकाळपासून फिरण्यामध्ये जास्त जातं आहे. खूप मजा येते कारण की असं फॅमिलीसोबत खूप दिवसांनी फिरत असतो, त्यामुळे थोडा मजा येते. तर आपलं बिबियाना मॉल. तर फायनली आजचा दिवस खूप धमाल आली आम्हाला. सगळ्यांचे मेसेज व्हॉट्सअपवरती, इंस्टावरती, फेसबुकवरती, कॉल्स वगैरे सगळ्यांनी केले. खूप मस्त मजा वाटली आणि सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आम्हाला सगळ्यांनी विश केलं आणि आम्हाला गिफ्ट पण खूप आले. त्यातला जुईचा गिफ्ट खूप भारी होता. खूप सुंदर गिफ्ट आहे याच्यामध्ये. तुम्हाला गिफ्ट तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असेल. आणि आपल्या नवीन वर्षाची सुरुवात आम्ही केली. आपलं तुळजाभवानीचं मंदिर आहे ठाण्यामधील, तिकडून. तर तुम्ही पण नक्की विजिट करा त्या मंदिरामध्ये. आणि खूप मजा आली. ओव्हरऑल दिवस खूप भारी गेला आमचा. आमची ट्रिप पण आहे पुढे. तर तुम्ही जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. तेव्हा तुम्हाला पुढचे व्हिडिओ बघायला मिळतील की आम्ही कुठे जाणार आहोत ॲनिव्हर्सरीला. आणि बाकीची स्नेल सांगेल आजचा दिवस कसा होता. मजा आली, खूप मजा आली. आमचं तर खरं काही प्लॅन्स नव्हते. एक्सपेक्टेड नव्हतं की आम्ही एवढी मज्जा करू, एवढं फिरू. कारण की कारण आमचं जे काही प्लॅन्स आहेत ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन किंवा जे आम्ही सुट्टी काढली आहे असंच फिरायला, ते नेक्स्ट वीकमध्ये आहे. सो आमचा विचार होता की आज सुट्टी आहे तर थोडा आराम करू आणि घरीच राहू. पण अचानक घरच्यांनी सरप्राईज दिलं. पप्पा आणि जुई आलेले, त्यानंतर आत्या आलेली. सो दिवस कसा संपला ते कळलं सुद्धा नाही. खूप पटापट 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 वेळ पटापट गेला. संपला. आणि तरी खूप मजा केली आम्ही. सकाळपासून असं एक मस्त फॅमिली टाईम फिरलो वगैरे. देवीचं दर्शन घेतलं. खूप सुंदर मंदिर आहे. सगळ्यांनी नक्की जा, एकदा नक्की पाया पडून या. खूप 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 म्हणजे खूप मस्त आहे. खूप छान बांधकाम केलं आहे त्या मंदिराचं आणि देवीची मूर्तीसुद्धा खूप प्रसन्न आहे. हां, खूप मस्त आहे. आम्हाला पण खूप बरं वाटलं पाया पडून आल्यावर. आणि म्हणजे आजच्या दिवशी गेलो त्याच्यासाठी अजून खूप छान खूप वाटलं. स्पेशल होता म्हणजे आमच्यासाठी. हां. आणि बरोबर देवीचं मंदिर पण अक्षय तृतीया होती काल. त्या दिवशी त्याची म्हणजे पूजा वगैरे होती तिकडे. आणि आम्ही नेक्स्ट डेला बरोबर आमच्या नवीन वर्षात जातोय आणि त्या देवीचं दर्शन घेऊन आलोय आम्ही. तर सगळ्यांचे मनापासून आभार. सगळ्यांना खूप 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 थँक्यू. सगळ्यांनी ज्यांनी विश केलं, वेळात वेळ काढून आम्हाला. खूप सारे स्टेटस वगैरे, कॉल्स, मेसेजेस इंस्टावर, व्हॉट्सॲपवर. तर खूप थँक्यू. खूप सारं प्रेम तुम्हा सगळ्यांना. आणि कायम असंच आमच्यासोबत राहा असेच. आणि तू पण माझ्यावर असाच कायम प्रेम करत राहा. नक्की नक्की. आणि तुम्ही पण असंच आमच्यावर प्रेम दाखवत राहा. आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत राहा.
आणि तुम्हाला परत पुन्हा एकदा सगळ्यांना थँक्यू. तर मला तुला विचारायचं अक्षय, तुझा हा एक्सपिरियन्स म्हणजे तुझं हे 1 वर्ष कसं होतं 1 मे 2024 पासून आजच्या दिवसापर्यंत कसं वाटतं तुला? 1 वर्षाचा एक्सपिरियन्स सांगायचं झालं तर खूप धमाल आली, कारण की प्रवास आपला ऑलरेडी सगळ्यांना माहिती आहे खूप आधी सुरू झालेला, पण लग्नानंतरचा प्रवास वेगळा असतो. त्याच्यामुळे खूप उतार नाही आले आयुष्यामध्ये. मी असं बोलणार नाही की चढ उतार आले, फक्त चढच आले, उतार नाही आले माझ्या आयुष्यामध्ये. त्याच्यामुळे खूप धमाल आली आयुष्यामध्ये. म्हणजे सगळं काय आपण अशा गोष्टी केल्या ह्या 1 वर्षामध्ये की आम्हाला पण नव्हतं की आमच्यासाठी सरप्राईज होतं की हा आम्ही करू शकतो लग्नानंतर 1-2 महिन्यामध्ये किंवा 4 महिन्यामध्ये. पण अशा गोष्टी आम्ही केल्या की खूप भारी वाटलं आम्हाला. आणि एक नवीन एक्सपिरियन्स होता, कारण की लग्नानंतर सोबत राहिल्यानंतर थोड्याशा गोष्टी काय चेंज होतील अशा वाटलेल्या. म्हणजे होतात नॉर्मली सोबत झाल्यानंतर, पण असा केवढा फरक नाही वाटला का आम्हाला, कारण की आम्ही दोघं खूप आधीपासून एकमेकांना ओळखतो. त्याच्यामुळे सगळ्यांच्या आमच्या दोघांच्या आवडीने आम्हाला एकमेकाला माहिती होत्या. त्याच्यामुळे ॲडजस्ट व्हायला असं काही वेगळं काही करायला नाही लागलं. तिला माझा स्वभाव माहिती आहे, मला तिचा स्वभाव माहिती आहे. त्याच्यामुळे परफेक्ट आमची गाडी अशी सायकलचे 2 टायर किंवा बाईकचे 2 टायर परफेक्ट चालू आहेत आमचे. खूप धमाल आली. तुला कसं वाटलं 1 वर्षामध्ये? माझ्यासाठी पण खूप भारी होतं. म्हणजे जे आपण या दिवसांची वाट बघत होतो, तर एक्सपिरियन्स तर खूप मस्त मस्त होते. म्हणजे भांडणं तर सगळ्यांमध्येच होत असतात. भांडणं नाही झाली तर मग ते काही मजा नाही. आयुष्य नसतं का, प्रेम वगैरे काही नसतं. भांडणांमध्येच खरं आयुष्य आहे. आणि आम्ही जेवढे भांडतो, मी खरं सांगेन, आम्ही खूप भांडतो, दिवस रात्र भांडतो, पण एकत्र राहतो. पण त्या भांडणांमध्येच आमचं खूप प्रेम आहे. म्हणजे एकमेकांची समजून जा. खूप मजा येते. पण अशा गोष्टी आयुष्यामध्ये झाल्या पाहिजेत तर धमाल येते तरच आयुष्य मजा जगायला. येते. हो, म्हणजे आम्ही अजून पण असं ॲज फ्रेंड किंवा ॲज खूप बेस्ट फ्रेंडच राहतोय. असं ते टिपिकल नवरा बायको आम्हाला कदाचित जमणार पण नाही. मी ट्राय करते पण मला नाही जमत, आणि त्याला पण नाही जमणार हे मी सांगते. हां, ॲक्च्युली भांडल्यानंतर पण आपल्याला कळतं की समोरचं किती प्रेम आहे किंवा समोरचा किती आपली केअर करतोय. आता कधी रागामध्ये 2 शब्द बोलल्यानंतर पण नंतर आम्ही नॉर्मल असतो की 2 झालं सगळं नीट. 5 6 ठीक आहे. तर खूप धमाल आली आहे. आणि टाइम स्पॅन छोटा आहे, पण आम्ही खूप एन्जॉय केला आणि आम्हाला असंच पुढे पण एन्जॉय करायचं आहे. म्हणजे अजून तर फक्त 1 वर्ष झालंय, आम्हाला खूप वर्ष एकत्र अजून जगायचं आहे आणि खूप नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोअर करायच्या आहेत. आमचे खूप ड्रीम्स आहेत जे आम्ही आतापर्यंत एकत्र बघत आलो आहे आणि हळूहळू पूर्ण करतोय. हे आम्ही दर व्हिडिओमध्ये बोलत असतो, पण जसे जसे आम्ही ते पूर्ण करू तसे तुम्हाला सांगत राहू. सो थँक्यू सो मच. आमच्यासोबत असेच राहा. तुमचा आशीर्वाद कायम आमच्यासोबत असंच राहू दे. तथास्तु बालका, तथास्तु. मी तुझ्यासोबत कायम आहे. रे मला माहिती आहे ते, मी पण तुझ्यासोबत कायम आहे. तुम्ही पण आमच्यासोबत असेच कायम राहा आणि तुमची साथ आम्हाला अशीच आमच्यासोबत आतापर्यंत दिल्यात तशीच कंटिन्यू राहू दे पुढे आयुष्यामध्ये. तर हा व्हिडिओ आता इथेच आपण एंड करूया. भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. नवीन सिरीज असेल आमची कोकणातली, आणि आमच्यासोबत कोण आहेत, कुठे जातोय ते तुम्हाला अपडेट व्हिडिओमध्ये येतच राहतील. तर चलो, बाय बाय, गुड नाईट. गुड नाईट.